छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर हे मुंबईलगतच्या भिवंडीमध्ये उभारलं गेलेलं आहे, ज्याचं उद्घाटन नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। इतरही सगळे मान्यवर यावेळेला उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आणि ज्यांनी अयोध्येतल्या रामलल्लाची मूर्ती घडवलेली आहे ते सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनीच या भिवंडीतल्या छत्रपतींच्या मंदिरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारलेली आहे। देशातील विविध मंदिरांच्या शैलीचा प्रभाव या मंदिरावर पाहायला मिळतो। एका बाजूला आपण दृश्य पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे उद्घाटन झालेलं आहे त्या सोहळ्याची, आणि दुसरीकडची ड्रोन दृश्य आहेत जो मंदिर परिसर आहे भिवंडीमधला त्याची आपण दृश्य पाहतोय। अत्यंत सुंदर आणि देखण्या पद्धतीचं सगळं नियोजन या मंदिराच्या बांधणीसाठी केलेलं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी होते आणि त्याच निमित्तानं त्याच पार्श्वभूमीवर भिवंडीतल्या महाराजांच्या मंदिराचं सुद्धा उद्घाटन झालंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, सध्या नेमकं काय घडतंय, मंदिर परिसरात काय वातावरण आहे? नक्कीच महाराष्ट्रातलं हे पहिलं आणि एकमेव देवदिप्यमान असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे ते भिवंडीतल्या मराडेपाडा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा जो आहे तो घडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज दिवसभर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत, त्याचबरोबर राजकीय अनेक नेते आणि विविध मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमाला जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले शिवभक्त जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत। भिवंडीतल्या मराडेपाड्यामध्ये हे संपूर्ण मंदिर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि या मंदिरामध्ये आता सध्या मुख्यमंत्री फडणवीस आलेले आहेत, त्यांच्या हस्ते जे आहे ती पूजा त्या मंदिरामध्ये केली जाते। लोकार्पण सोहळा जो आहे तो फडणवीस यांच्या हस्ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। सध्या भिवंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराजांच्या मंदिराच्या परिसराची पाहणी करतायत। उद्घाटन नुकतंच त्यांच्या हस्ते झालंय। Thank you.